हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता सुरू असलेल्या हिंदी मराठी वादंगात तुम्ही लोकांकडून, मोठमोठ्या नेत्यांकडून हे ऐकलं असेल की हिंदी तर आपली राष्ट्रभाषा आहे, मग ती बोलायला काय हरकत आहे. हिंदी बोलायला हरकत काहीच नाहीये, पण ती राष्ट्रभाषा आहे असं सांगून जबरदस्तीने नाही. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 प्रमाणे भारतात एकूण 22 संविधान मान्य भाषा आहेत. मराठी, तेलुगू, तामिळ, बंगाली, उर्दू, हिंदी इत्यादी. पण कोणत्याही भाषेला भारताची राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता दिलेली नाहीये. 1950 साली जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषा कामकाजासाठी ठरवल्या गेल्या. आजही केंद्र सरकार ह्या 2 भाषाच कामकाजासाठी वापरतं, पण राज्य सरकार मात्र त्यांच्या भाषेतच काम करतं. जसं महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, तामिळनाडूमध्ये तमिळ. म्हणजे हिंदी ही इंग्रजीसह राजभाषा म्हणजेच ऑफिशियल लँग्वेज नक्कीच आहे, पण राष्ट्रभाषा म्हणजेच नॅशनल लँग्वेज नाही. तर संपूर्ण देशात एकच भाषा म्हणजेच वन नेशन वन लँग्वेज हे धोरण असावं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी.